काल ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 18 श्लोक क्रमांक 60 आणि ओवी क्रमांक 1298 थांबलेलो होतो आणि 61 नंबरचा श्लोक पण वाचलेला होता आपण, हे की नाही. तर 60 नंबरचा श्लोक आहे, हे अर्जुना, स्वभावजन्य अशा आपल्या कर्माने स्वकर्तव्याने अत्यंत बद्ध झालेला तू अविवेकामुळे जे करण्याची इच्छा करीत नाहीस ते युद्ध स्वभाववश होऊनही करशील. काही गोष्टी आपण ठरवल्या आहेत, आपण असं वाटतं नाही करायच्या, आपल्याला नाही करायच्या, परंतु ते आपल्याकडून करून घेतल्या जातात, कारण आपलं ते पिंडच तसा बनलेलं आहे. आपण जरी ठरवलं असं नाही करायचं तर ते होणार, आणि जर आपण ठरवलं असं करायचं आहे तर असं नाही होणार. बाबा काय म्हणतात, उद्या ठरवलं मी विनायक महाराजांची भेट नाही घ्यायची, आज पूर्ण ठरवले उद्या विनायक महाराजांची भेट नाही घ्यायची, पण उद्या सकाळीच पहिली कोणाची गाठ होणार? विनायक महाराजांची. ज्याचा कटाळा त्याचाच काय असणार? वानवळा. जी गोष्ट नाही म्हणजे आपण त्याचे आपल्या कोणत्याही गोष्टी हातात नाही. तसा तुझा पिंड बनवलेला कसा आहे? क्षात्रकर्म बनवलेलं आहे, क्षत्रियाचा पिंड आहे तुझा. तू लढणास. तू आज काय म्हणतो? मी अत्यंत बद्ध झालेला तू अविवेकामुळे जे करण्याची इच्छा करीत नाही, अविवेकामुळे मी करणार नाही. अरे तू करणार नाही, तुला मी करायला लावीन, असा स्वभाव होऊन तू करशील. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं, एखादा म्हटला मला प्रवास नाही करायचा, मला गावाला नाही यायचं, पण त्याला जर रथात बांधून आतमध्ये टाकला, तो म्हणला मी नाही चालणार, तरी रथ चालला म्हणजे तो त्याप्रमाणे तुझ्याकडून ते होणार. तर ईश सत्तेच्या अधीन असलेले जे अदृष्ट प्रारब्ध, आपलं प्रारब्ध कोणाच्या हातात आहे? ईश्वराच्या हातात आहे. त्याला जे करून घ्यायचं ते आपल्याकडून तो करूनच घेणार. हो, म्हणजे स्वभावविरुद्ध कधीही करणार नाही. हे ज्या ईश्वर सत्तेने घडते तो ईश्वर तुझ्या हृदयात वास करीत आहे. कोणाच्या सत्तेने चालले? म्या बोलविल्या की नाही? कोण बोलविते? हरवीन. देखवी ऐकवी एक नारायण. अजून काय? चालवी आहे काय? चाले हे शरीर, मग शरीर चाले हे शरीर कोणाचे सत्ते? कोण बोलविते? हरविने. म्हणजे बोलायला देव लावतो, चालायला देव लावतो. देखवी ऐकवी एक नारायण, हे सगळं तो करतो. त्याच्यानंतर वृक्षाचे पान हाले, त्याच्यातलंच आहे ना, मी हे सगळं करतो. आणि जे तुला करायचं नाही ते कोण करतोय? मग हे सगळं तो करतो. देखवी ऐकवी एक नारायण. चाले शरीर कोणाचे सत्ते? कोण बोलवितो? हरिविन. वृक्षाचे पान हाले ज्याचे सत्ते. मग बाकीच्या घटना कोण करतोय? हे बी जोपर्यंत तुला वास्तव ज्ञान कळत नाही म्हणून हे तुला सांगायची नाही, डोकीदुखी करायची. नाहीतर हे सगळं ज्याच्या सत्तेने चाललंय तो ईश्वर तुझ्या हृदयात वास करीत आहे. आणि हे मायेला धरून बोलणं झालेलं आहे. एरवी काय होईना जाय, काही होत नाही. ह्या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या कशातल्या चाललेल्या आहेत? स्वप्नातल्या चाललेल्या आहेत. अविद्येच्या निदा विश्वस्वप्नाचा, किंवा अजून घोरत होता बदबदा अज्ञानाची निदा. जो घोरत होता बदबदा तो स्वस्वरूपी चेला प्रबुद्धा चेला जेनी. बघा, त्यामुळं तो अज्ञानाच्या याच्यामध्ये निदेमध्ये बदबदा घोरत होता. काय? मी गायकवाड मामा आहे, मी शेळके बाबा आहे, मी विनायक आहे. हे जे बदबदा घोरत होता तो चेला सहसा अद्वयापणे आहे ना, हा अद्वयापणे आहे ना त्याच्यात, स्वस्वरूपी चेला. म्हणजे त्याला कळालं मी कोण आहे? मी आत्मा आहे, मी वाजे नाही. आणि त्याच्या अगोदर मी वाजे वाजे हे काय करत होता? अज्ञानाच्या निदा घोरत होता बदबदा. मी देह आहे, मी देह आहे. त्यामुळं तो परमात्मा तुझ्या हृदयात आहे. आणि ते संपल्यानंतर लाट पळाली तर लाट पळालेली नाही. लाट जशी पळाली नाही तसं मी गावाला गेलो हे सुद्धा खरं पटलं ना आपल्याला. मी गावाला गेलो, मी कशाला म्हटलेलं आहेस तू? गावाला गेलो मी, हे कशाच्या संबंधाने बोललाय तू? शरीराच्या संबंधाने. आणि आत्मा सर्वत्र ओतप्रोत भरलेला आहे, तो नसे अशी कोणतीही जागा नाही. पण म्हणून मग देश काळ वस्तू भेद मावळला. देशाचा भेद मावळला, वस्तूचा भेद मावळला का? आणि अजून काय? काल म्हणजे वर्तमान भूतकाळ कोणताही आहे. तर मी गावी आहे तर ही वस्तू पाहून हिच्या संबंधाने मी गावी आहे. आत्म्याच्या दृष्टीने मिनसे ऐसा कौन ठाऊ असे.
मग त्याप्रमाणे ही वस्तू जेव्हा संपणार का मी परमात्मा स्वरूप आहे, तेव्हा मग देशाचा, काळाचा आणि वस्तूचा भेद मावळणार. आत्मा निर्वाळेला विश्वाकार. कोणाचा आत्मा? आपल्या हृदयात असणारी ईश्वर सत्ता. ते अदृष्ट अनारसे, तो करील ईश्वर वसे, तो ईश्वरी असे हृदयी तुझ्या. ह्या 2-3 श्लोकामधल्या आपल्याला काही ओळी घ्यायच्यात 55च्या नंतरच्या, त्यात आपण उद्या बघूया. आता चालू कंडिशन बघू. 55 ते 60 म्हणजे 56 ते 60 मधल्या ओळी घ्यायच्या, त्या आपण कधीतरी बसून काढूया. आता आपण 61 काल वाचला होता. हे अर्जुना, परमात्मा सर्व भूतांच्या हृदय प्रदेशी जणू काय यंत्रावर असलेल्या मनुष्याप्रमाणे सर्व भूतांना मायेने भ्रमण करवीत राहत. बघा परत कालचाच टॉपिक पुढे अजून त्यांनी केलं. रस्ता उकरायचं ते मशीन आले नवीन, असं JCP, आणि त्याच्याकडं नवीन नवीन सगळे लोक बघायचे, कसं घुसतोय तो नांगरण काढतोय, ओढली ओढले मोठे सिमेंटच्या खाटखाट खाटखाट. तर अरुण बाबांना आम्ही सगळे, तर अरुण बाबा त्या लोकांना बघणार म्हणतात, अरे इथे बघणारा ह्या त्या याच्याकडे बघण्यापेक्षा हा काही करीत नाही, हा जो नांगर घुसतोय ना त्याच्यामध्ये जो काचेच्या कॅबिनमध्ये बसलाय ना तो असं असं करतोय, त्याच्याकडे तुम्ही पहा. तसा आपल्याला जो कोण काय करवतोय तो जो बसलेला आहे आपल्या हृदयरूपी प्रदेशात, तो ते सगळं करतोय, त्याला तुम्ही पहा. परमात्मा हे अर्जुना सर्व भूतांच्या हृदय प्रदेशी हा प्रदेश आहे आपला. आणि जणू काय यंत्रावर असलेल्या मनुष्याप्रमाणे तो यंत्रमानव कसा आहे तसा मायेने भ्रमण करवीत राहतो. पळवतो कशामुळे? मायेमुळे. शिंपली दाखवली असती तर पळालो असतो का? मग शिंपली कोणी दाखवली? मायेने दाखवली. आणि माया कोणी निर्माण केलेली आहे? त्यानेच. आणि तोच ती माया आवरू शकतो. आपली माया आपण स्वयंबळाने आवरू शकत नाही. म्हणून संभाळी संभाळी आपुली ही माया का मासी भयभीत केलेसी. मग आता आपण जे घाबरलेलो आहे हे खोट्यालाच घाबरलेलो आहे. त्याप्रमाणे तो मायेच्या योगाने पळतो. तुझेच काय पण सर्व भूतांचे अंतकरण हेच कोणी एक महाआकाश असून त्यात ज्ञानरूपी, बघा आपल्या प्रत्येकाचं हृदय कसं आहे? महाआकाश आहे असून त्यात ज्ञानरूपी वृत्ती हीच आपली सहस्र किरणे आहेत. आणि त्या किरणांनी युक्त असा जो ईश्वरूपी सूर्य तो उदयास आलेला आहे. सर्व भूतांच्या अंतरी हृदय महांबरी चित्त वृत्तीच्या सहस्रकरी उदयला असे जो, बघा तो ईश्वर, त्या ईश्वर सूर्याने जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती इत्यादी अवस्था हेच कोणी स्वर्गादी 3 लोक त्या संपूर्णतया प्रकाशित करून, बघा त्यास ईश्वर रूपी सूर्याने स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ किंवा इतर 3 लोक सर्व पूर्ण प्रकाशित करून मी देहरूपी परिच्छिन्न आहे अशा विपरीत ज्ञानाने भुलवलेले जीव हेच कोणी वाटसरू त्या सूर्याने जागृत केले. कोणी भुलवले? परत वाचायचे. त्या ईश्वर सूर्याने जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती इत्यादी अवस्था हेच कोणी स्वर्गाधिक 3 लोक त्या संपूर्णतया प्रकाशित करून, कोणी प्रकाशित केलेले? मी देहरूपी परिच्छिन्न आहे अशा विपरीत ज्ञानाने भुलवलेले जीव हेच कोणी वाटसरू त्या सूर्याने जागृत केले. भुलवले बी कोणी आणि जागृत पण केले त्यांनी. अवस्था त्रयतीनी लोक प्रकाशोनी अशेख, कोणी प्रकाशले? त्यानेच. अन्यथा दृष्टी पांथिक चेवविले, आणि त्या मार्गाने चाललेले पांथिक वाटसरू बरोबर आणि चेवविले जागृत केले. वेद्य दृश्य पदार्थरूपी पाण्याच्या सरोवरावर शब्दाधिक पंचविषयी रूपी कमले प्रफुल्लित विकसित झाली असता पंच ज्ञानेंद्रिय व 6वे मन यास हे 6 पाय ज्यास आहेत अशा जीवरूपी भ्रमराकडून त्या विषयात्मक कमल कंदाचे सेवन तो ईश्वर रूपी सूर्य करवितो. कोण करवितो? का आपण करतो? आपण एक वाक्य बघा त्याच्यात 2 पार्ट आहेत. परत आपली पण ड्युटी आहे, आपुली आपण करा सोडवण. परंतु काही प्रसंग असे असतात ते आपल्याकडून जबरदस्तीने भगवंत करून घेत असतो. त्या व्यक्तीची इच्छा नसताना ती करून घेत असतो. त्यावेळेला ती ईश्वरी इच्छा आहे. तो बघा माऊली यांचा अभंग, तो ईश्वर वसला असे अनारसे ते भोगी जात, तो ईश्वर वसे तुझ्या अंतरी. अशा प्रकारे ईश्वर तो अरुण बाबांची ओळ पाटील तो सर्व त्या गोष्टी
करत असतो त्याप्रमाणे प्रकाशुनी अन्नता वेद्योदकाचे सरोवरी फाकता विषय कल्हारी इंद्रिय षटपदाचारी जीव भ्रमराते. बघा, इंद्रिय षडपदा 5 क्रमांक, 5 ज्ञानेंद्रिय मन अशा 6 इंद्रियाच्या पायाच्या जीवरूपी भ्रमरास चारी 6 चोरतो जीव भ्रमराला. बा काय दिले वाक्य ते मामासाहेबांची काढा बरं अजय. पदार्थ रूपी पाण्याच्या सरोवरावर शब्दाधिक पंचविषय रूपी कमले प्रफुल्लित विकासित झाली असता पंच ज्ञानेंद्रिय व 6वे मन या 6 पाय ज्यास आहेत अशा जीवरूपी भ्रमराकडून त्या विषयात्मक कमल मकरंदाचे सेवन तो ईश्वर रूपी सूर्य करवितो. जीव भ्रमराते इंद्रिय षटपदाचारी. अध्याय क्रमांक 18 आणि श्लोक क्रमांक 61 काढायचा. वेद्योदकाच्या सरोवरी फाकता विषय कल्हारी. बघा 4 नंबर विषय कमलांनी वाचा. किती नंबर वाचायचे श्लोक? 1 क्रमांकाची 301 क्रमांकाची ववी वाचायची. 1300. विषयरूपी कमले उमलले असता पंच ज्ञानेंद्रिय व 6वे मन हे 6 पाय असलेल्या जीवरूपी भ्रमराकडून त्या कमलाचे सेवन तो ईश्वररूपी सर्व करवितो. बस विषय निशंक झालो पाहिजे. आपण निशंक होण्यासाठी मदत घ्यायची असते. निर्द्वंद्व निशंक विचारित मनी. आणि जर आपण निर्द्वंद्व झालो निशंक झालो तर मग सुखानंद हृदयी स्थिरावे. नाहीतर मग तो काय करेल आपल्याला संभ्रमात पाडू शकतो है की नाही. हे सूर्याचे रूपक राहू दे. आता डायरेक्ट अर्धा पडदा छोड़ दो बिन पडदे की बात. हे सूर्याचे रूपक राहू दे. सर्वांच्या हृदयात वास करणार जो ईश्वर तो सामान्य रूपाने सर्व भूतांचे अहंकार रूपी पांघरून आपले अंगावर घेऊन निरंतर प्रगटत आहे. जो आपल्याशी भांडतो, जो आपल्याशी प्रेमाने संवाद करतो, जो भेटला म्हणून भेटला बोलायचं नाही तर नाही बोलायचं, हे सगळं कोण करतो? हा अहंकार प्रत्येकाला कोणी प्रदान केलेला आहे? रिझर्व्ह बँकेत कामाला लागलाय तर त्याच्या प्रशाला पण आहे ना अहंकार. मी कुठे आहे? रिझर्व्ह बँकेत आहे. गव्हर्नर रिझर्व्ह बँकेत आहे. क्लार्क आहे. हा त्या लोकांना अहंकार कोणी दिला? तुमच्याशी बोलताना सुचलेले हे एकदम सोपं उदाहरण आहे. चपरासी असू द्या, साहेब असू द्या, गव्हर्नर असू द्या, सगळेच आम्ही रिझर्व्ह बँकेत आहोत. हा अहंकार त्यांना कोणी दिला? कोणी दिला? नाही. हा अहंकार कोणी दिला? रिझर्व्ह बँकेने त्यांना तो अहंकार दिला. तसा हा आपल्याला सगळ्याला कोणी अहंकार दिलेला आहे? मी अमुक आहे, मी अमुक आहे, आईशी बुद्धी स्फुरे जी आहारनिशी ती वस्तू गा मी. आणि अजून एक असंच प्रमाणे जे उठतसे पंडुतता अर्जुन पण न घेता मी ऐसे जे पंडुसता उठतसे तत्वता ते तयाचे रूप. बघा, मी अर्जुन पण न घेता जे उठतसे तत्वता. आपण फक्त थोडा वेळ मी संपत अंडे बाजूला आहे, मी विनायक रसाळे बाजूला ठेवायचं, मी जिजाबा डुमरे बाजूला ठेवायचं. मी अर्जुन पण न घेता जे उठतसे तत्वता. स्वयं उठय का आपण उठवतोय बळच? स्वयं उठतसे तत्वता ते तयाचे रूप. मी अर्जुन पण न घेता, अर्जुन पण न घेता मी ऐसे जे पंडुसुता उठतसे तत्वता ते तयाचे रूप. मी सार्थकी आहे पण मी अर्जुन सार्थकी नाही. मी जो ओरिजिनल आहे त्या ओरिजिनल मीची ओळख करायची. तो मी कोण आहे? तो मी कोण आहे? वासुदेव तत्वता. बघा किती माऊलींनी आपल्यासाठी हे, म्हणून माऊली ही संज्ञा त्यांना देण्यात आलेली. ते पर एकदम आपल्यासाठी पूर्ण खाली येऊन आपल्याला निशंक करू इच्छितात. हे सूर्याचे रूपक राहू दे. मग आपण म्हणत असतो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. कथेचा विस्तारू कोणाच्या कृपेने? त्यांच्या. आणि शेतीवाडीचा जो विस्तार चाललाय तो कोणत्या कृपेने? त्यांच्या. पण तो काय करतो? आपण अर्ध अर्ध वाटून घेतलंय. त्यांच्या कृपेदाने देवाचं आणि बाकीचं जे ते
आपल्या रूपाने. हे रूपक राहू दे. सर्वांच्या हृदयात वास करणारा जो ईश्वर, तो सामान्य रूपाने, तो विशेष रूपाने झाला ना. तो जर म्हणला रागवला आपल्याकडं, जर जसा कंसावर कृष्ण रागून गेला रागवून, असं जर आपल्यावर रागवून आला आणि त्यांनी त्याचं सामान्य रूप बाजूला काढलं. समजा आता गुरुबाबा माझ्यावर तापून आलेत, पण त्यांनी गुरुबाबाचं रूप बाजूला केलं आणि कृष्णाचं रूप तापून आले असं सुदर्शन वगैरे घेऊन, मग आपण काय करणार? आपल्याला माहिती कुठे पळून गेलो तर सुदर्शन काय सोडणार, त्यापेक्षा अनन्य झालेलं. पण तो सामान्य रूपाने असल्यामुळं आपल्याला फसवतो ना, आपण फसले जातो. विशेषत्वाने आपण त्याला जाणू. तुकाराम महाराजांच्या आसा घरी गेला असता ना, सुंदर ते ध्यान उभा विटेवरी आणि मला पीठ द्या मी गरीब झालेलो आहे. अहो गावातल्या लोकांनी लाईन लावली असती द्यायला, घ्या ना देव आमचं, घ्या ना देव आमचं, घ्या ना. पण ती अशी फाटकी कपडे, दोघं नवरा बायको, विठ्ठल रुक्मिणी गेली आणि पीठ द्या म्हटले. तर ते सामान्य रूपात सुद्धा संत ओळखतात. तसं आहे ते सामान्य रूपाने. या उपाधी माझी गुप्त, प्रत्येकाच्या उपाधीच्या माधे. आता त्यानंतर मला ते आपले मध्य प्रदेशचे महात्मे ते काय म्हटले, बाबा उपाधी कहाँ आहे, घ्या. आता आपण काय बोलायचं? एक पाऊल पुढे ना, उपाधी कहाँ आहे, उपाधी स्वीकारत नाही. कारण हे सुद्धा काय, हे सुद्धा त्याचंच रूप आहे. ते तयाचे रूप, बस. हे कोणाचे रूप आहे? हे त्या ईश्वराचे रूप आहे. परंतु पहिलं विषयीच्या मागं लागला म्हणून आपल्याला त्याच्यापासून बाजूला केले. सामान्य रूपाने सर्व भूतांच्या अहंकार रूपी पांघरून आपले अंगावर घेऊन निरंतर प्रगटत आहे. कोण पांघरून? कोणी घेतलेले? देवाने कोणतं पांघरून घेतलेले? सामान्य रूपाचं, दुसऱ्याच्या देहाचं. आणि आतून त्याला जो उकसवतोय आपल्या विरुद्ध चिडवतोय ज्याला, तो कोण चिडवतोय? त्याची काय टाप आहे चिडायची? तो मुर्दा आहे. पण त्याच्या आतमध्ये जे म्हणता सोडायचं नाही, महाराज कचाट्यात आलाय, आता कात्रीत पकडायचा, कार 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 करायचा, आहे की नाही? मग कितीतरी सुपाऱ्या आहेत, पण सगळ्यात सुपाऱ्या त्या कात्रीत जात नाहीत. काही सुपाऱ्या गेल्या सत्यनारायणाच्या पूजेला, काही गेल्या गंध लावायला नवरा नवरीच्या फिक्स करणाऱ्यामध्ये, काही गेल्या इतरत्र, परंतु ही सुपारी गेली कात्रीत. त्याप्रमाणे बा सर्वांच्या भूतांचे अहंकारूपी पांघरून आपल्या अंगावर घेऊन निरंतर प्रगटत आहे. आपण नाही तर कमीत कमी घरच्यांमध्ये तरी पाहायचं, काय रे देवा हे आज काय नाटक काढले असं म्हणायचं. त्यावेळेला तो चिडलेला देव जरी असला तर तो काय म्हणेन, तुम्ही सुद्धा नाटक बंद करा, हे की नाही? ज्या वेळेला आपण समोरच्याला बघा राखावी बहुतांची अंतरे, जेव्हा आपण दुसऱ्याला समजू तेव्हा तो आपल्याला समजू शकतो. तो ईश्वरच आपल्या मायेचा आडपडदा पुढे लावून आतून एकटाच सूत्रदोरी हलवतो व पडद्याच्या बाहेर 84 लक्ष छाया योनिरूपी चित्रे नाचवतो. किती क्लिअर करायला पाहिजे सांगा बरं. प्रबोध, हा प्रबोध आहे आपला, हा आपल्याला दिलेला साधुनी बोध आहे. नाचवतो. आता आपण कसे आलोले, तुम्हाला पाहिलं मी, तुम्ही धडधड गाडी बंद करून खाकी कपड्यावर गेले आणि सनसन खाली आले. हे कसे गेले तुम्ही, कसे आले? गाये नाचे उडे आपुली आछंदे, मनाचे आनंदे आवडीने. काय क्लिअर करून टाकलं 3 नंबरमध्ये. स्वमायाचे आडवस्त्र, स्वमायेचे, निष्ठ मायेचे नाही. कोणाचे? स्वमायेचे. कुत्रा जो बाहेर ठेवलाय ना, तो कोणी ठेवलेला आहे? मालकाने. कोणासाठी ठेवलाय? आपल्यासाठी ठेवलेला आहे. हा येणार आहे, हा डायरेक्ट फोन करता येत नाही, डायरेक्ट येतो ना, म्हणून हा मधी ठेवलेला आहे. भा भा केला म्हणजे हा थांबेल. आणि याला जेव्हा आधी घ्यायचं तेव्हा आपल्या मनावर आहे, तोपर्यंत आपण सगळं आवरून घ्यायचं आणि मग कोण आहे रे, मग बघायला जायचं आणि थांबवायचं. स्वमायेचे आडवस्त्र लावणी एकला खेळवी सूत्र. कोण खेळतो? एकला खेळवी सूत्र. बाहेरी नट्टी छायाचित्र 84 लक्ष हे नटवलेले आहेत आपल्याला आणि आपण नटलो खुशाल. बाबांनी मी पाहिलं बरं का,
तुम्ही म्हणाल असं कसं काय येतं? येतं. बाबांनी बघा बरं, हाय रेकॉर्डिंग होणार. बाबांनी ओपन आहे आपलं, बाबांनी नटवलं 5 वर्ष याला अध्यक्ष, 5 वर्ष त्याला अध्यक्ष, 5 वर्ष त्याला अध्यक्ष, किंवा 5 वर्ष हा आमदार, 5 वर्ष तो आमदार, हे नटवलंय त्यांना. त्यांनी लगेच नटून नाही जायचं, त्यांनी आपले पाय कुठे ठेवायचे? जमिनीवर ठेवायचे. कारण हे किती वेळ आहे? काही क्षणापुरते. कीर्तनकार किती वेळापुरतं आहे? त्याला गुंजाळ बाबा म्हटले, काही नसतं बाबा, आपल्यात रग येतोपर्यंत लोक म्हणणार बाबा कुठे आहेत, बाबा कुठे आहेत, बरेच दिवस आले नाही. बाबाचे हात लटपट लटपट करायला लागले का, हे कोण बाबाला भेटायला येणार नाही, त्यावेळेला बाबाला फोन पण कोण करणार नाही. पण तसं नाही, ज्याचं जोडलेले ना कनेक्शन, त्याच्यासाठी तो नियम नाही. ज्या बाबांनी व्यवहार पाहिलाय त्याच्यासाठी ते नियम आहेत. जसं ज्याचं रिलेशन आहे ना, जो मला जसा बसतो, कोणाची पाठी ओळ, एरवी तरी पाहे जे जैसे माझ्या ठाई, भजते तया ते मी तैसाची. जो मला जसा बसतो त्याला मी तसा बसतो. जो मला वडापाव आणि चहा देतो त्याला मी वडापाव चहा, आणि जो नुसता चहावर बोळवतो त्याला मी चहावर बोळवतो. जो मला घेशी तेव्हा देशी, ऐसा असशी उदार, काय देवा रोधू तुझे कृपणाचे पाय. आणि व्यवहारात पण कसे आपण आपले ज्याच्याशी जास्त पटतं त्याच्याशीच आपण त्याच्याशी जास्त पटून घेणार, है की नाही? काय क्लिअर करून टाकलं पहा बरं. सोमायेचे आडवस्त्र लावणी एकला खेळवी सूत्र, बाहेरी नटी छायाचित्र 84 लक्ष, नटी 7 नटवितो. छायाचित्रामध्ये 84 लक्ष योनी, 84 लक्ष योनीमध्ये मग ती ज्ञानदृष्टी तुकाराम महाराजांना भेटल्यामुळं झाडं झुडपं वृक्ष वल्ली, नामदेव महाराजांना कुत्रे, नाथबाबांना गाढवं, आणि आपल्याला आपले फक्त आपली माणसं जे आपल्या मनाप्रमाणे वागतात ते. मग हळूहळू होणारच आहे आपलं. पण सध्या आपलं कसं आहे, फक्त आपल्या मनाप्रमाणे वागतो तो ब्रह्म आहे की नाही? ब्रह्मदेवापासून तो थेट कीटकापर्यंत सर्व भूतांना त्यांची योग्यता पाहून त्या योग्यतेनुसार देहाचे आकार दाखवित असतो. जो आज ज्या चांगल्या स्टेपला असेल एखादा, त्यांनी मागची तसं केलेलं आहे म्हणून त्याच्या योग्यतेनुसार. मॅनेजर कोणलाही करतात का मॅनेजर? आणि चपरासी कोणलाही करतात का? जर चपरासाला म्हणलं तू मॅनेजर होईल, किती घोटाळे करून ठेवतो, आहे की नाही? मग ज्याच्या त्याची फाईल पाहूनच ना, फाईल पाहून पाहणार याची, याला कुठे सिलेक्ट केला पाहिजे. कंपनीचा मॅनेजर जसं नवीन माणसाला भरती करताना सिलेक्ट करतो, तसा देव प्रत्येकाला ठेवतो. देव स्वतः काही करत, ही जी समाज वर्ण व्यवस्था आहे ही मी नेमलेली आहे. पण हेच लोक घेऊन बोलतात मग देवाने याला ब्राह्मण केलं, याला क्षत्रिय केलं, याला वैश्य केलं, याला शूद्र केलं. देवानी नाही, देवानी फक्त सर्टिफिकेट पाहिले तुमची योग्यता काय, 10वी पास. मग याला काय काम करायला द्यायला पाहिजे? त्याला फायली इकडं आण तिकडं आण, बस एवढंच काम करायचं. जो झालाय, जो 15वी झालाय, BCom झालाय, त्याला हिसाब किताब करायला ठेवलं. त्याच्या पुढे गेलाय, त्याला हँडल करायला, त्याच्या पुढे असं तुमची योग्यता पाहून तुम्हाला ती कामं दिलेली आहेत. यांनी त्याच्या मनाने नाही दिलेली, तुमची योग्यता पाहून दिलेली. योग्यतेनुसार 4 क्रमांक. तया ब्रह्मादी किटता, बघा, ब्रह्मादी किटिता, ब्रह्मादिकापासून तर कीटकांपर्यंत अशेषाही भूत जाता, जेवढी प्राणी मात्र, जनावर, झाडं झुडपं सगळे देह अहंकार योग्यता पाहून दावी. आता भूतजात म्हणजे प्राणी मात्रच, प्रत्येकाला जे दिलेलं आहे ते त्याची देहाकार योग्यता पाहून दावी. त्याची योग्यता पाहून त्याला सिलेक्ट केलेलं आहे तिथे. तेव्हा तेथे ज्या भूतांपुढे त्याच्या कर्माप्रमाणे तो देह अहंकार मांडला जातो. तो देह अहंकार मीच आहे हे स्वीकारलं निमूटपणे. चोखामेळा महाराजांनी, नरहरी सोनारांनी, सेना महाराजांनी, रोहिदास संभारांनी हे स्वीकारलं. त्यांनी आपल्या वाट्याला आलेलं कर्म आहे ना, आता ते पण कोणाचं कर्म आहे?
ते पण ईश्वर तया सर्वात्मक ईश्वरा, ते ईश्वराचं कर्म आहे. तेथे ज्या भूतांपडन त्या कर्माप्रमाणे तो जो देहांकार मानला जातो तो देहांकार मीच आहे. घ्या, नाचवतोय ना प्रत्येकाला, प्रत्येकाचा देहांकार कोण आहे? मीच आहे. नाचू दे ना त्याला, त्याला कसं नाचायचं ते त्याला नाचायचं. तुम्ही काय बघायचं? नाचतोय. आणि नाचताना कोण नाचतोय म्हणायचं? कोण नाचतोय म्हणायचं? आणि आपल्याला भडकवतोय तो, आणि आपल्याला लाडीगुडी लावतो तो, सगळा तोच नटलेला आहे. ब्रह्मदेवापासून तो थेट कीटकापर्यंत सर्व भूतमात्रांची त्यांची योग्यता पाहून त्या योग्यतेनुसार देहाचे आकार दाखवित असतो, आकार देत असतो, दाखवित असतो आपल्याला. कोणाचे? त्याचे स्वतःच आकार घेतलेले आहे. काही एकदम डोल्याच्या डोल्या झालाय, काही एकदम सडपत आहे, काही एकदम लंबू आहे, काही एकदम बुटका आहे. हे कोणी आकार घेतलेले? त्याने. आणि त्यांनीच आकार घेतले तरी ते म्हणतात नाम रूप जाती संबंधू, जाती क्रिया भेदू, हा आकाराशी प्रवादू, वस्तूशी नाही. आता बघा तिकडे वेगळे 13वा अध्याय, 13व्या अध्यायात वेगवेगळं केलं. आणि आता टोटल सरसटक सकट सांगतात सगळं काय एकच आहे. देहाचे आकार दाखवित असतो का? बघा काय वाक्य, 4 नंबरची ओळ वाचायची. 1 मिनिट मी वाचतो. तया ब्रह्मादी कीटता अशेषाही भूतजात देहांकार योग्यता पाहुनी दावी. बरोबर, दावी दाखवितो का असं लिहिले का त्याच्यात? वाचा 4 नंबरचा पूर्ण अर्थ. ब्रह्मदेवापासून तो किड्यांपर्यंत सर्व प्राणी मात्रांना त्याची योग्यता पाहून शरीर आकार दाखवितो. आता ठेवा माय खाली. बरोबर, सगळे आकार कोण दाखवतो? तोच दाखवतो. आणि दाखवतो तो, पाहतो कोण? हे त्याच्या टाळक्यात नाही, पाहणाराच्या. काय पाहणाराच्या डोक्यात काय पाहिजे? जो आहे तो कोण आहे? मीच पाहतोय मला. वा, आज कायच नाटक, नवीन नाटक काढले आज म्हणायचं, ठीक नाही. तेव्हा तेथे ज्या भूतापुढे त्याच्या कर्माप्रमाणे जो देहांकार मांडला जातो तो देहांकार मीच आहे. प्रत्येकाचा अहंकार कोण आहे? अशा तादात्म्य बुद्धीने तो जीव देह अहंकार रूपी यंत्रावर आरूढ होतो. 5 नंबर. तेथ जे देह जयापुढे अनुरूपपणे मांडे ते भूत तया आरूढे हे मी म्हणोनी. काय अर्थ आहे वाचा? तेव्हा जो देहाकार ज्या प्राण्यांच्या कर्मानुरूप त्यांच्या पुढे मांडला जातो त्या देहांकारावर तो प्राणी देहच मी आहे अशा अभिमानाने स्वार होतो. तो कर्माप्रमाणे देहांकार मांडला जातो, तो मी दिलाय. आणि आधी अधिक प्लस त्याने दिला, आणि यांनी पण हा पण त्याच्यावर काय झाला? आरूढ झाला. बघा, तेव्हा तेथेच्या भूतापुढे त्याच्या कर्माप्रमाणे जो देहांकार मांडला होता, देह अहंकार. आता कशाला म्हणलेले देह अहंकार? बॉटल नाही तर काय आहे? प्लॅस्टिक आहे की नाही? हे सूत आहे की नाही? हे प्लॅस्टिक. हा चिमटा आहे. प्लॅस्टिकला वाटलं, याला वाटलं पाणी पाजायचं तुम्हाला, ह्या प्लॅस्टिकला वाटलं, आणि ह्या प्लॅस्टिकला काय वाटलं? चिमटा काढायचा. आता सगळे मिळून काय? प्लॅस्टिकच आहे. तसं आता एखाद्याने पाणी पाजलं आणि एखाद्याने चिमटा काढला तर त्याला म्हणायचं आता पाणी पाजून झालं, आता चिमटा काढायची सुरुवात झाली काय? कर देवा, आता हे का नाटक करतो? तेव्हा तेथे भूतापुढे त्याच्या कर्मापुढे जो देहांकार मानला जातो तो देहांकार मीच. अशा तादात्म्य बुद्धीने तो जीव देहांकार रूपी आरूढ होतो. ते देहांकार त्याला मी दिला आणि तो तेच घेऊन बसला. याने अहंकार घेतला बॉटल आहे, तसं आपण अहंकार घेतला. मी पुरुष आहे, मी ड्रायव्हर आहे, मी कोणाचा तरी मुलगा आहे, मी कोणाचा तरी बाप आहे. हा अहंकार घेतलेला आहे. तो अहंकार नाही तर मी कोण आहे? मी वासुदेव तत्वता किंवा अहंकारधरी सोहम. पण सुताची गुंडी जशी सुताने बांधावी, हे का नाही? तुम्ही मशीन क्लास काम करता तर ती सुताची गुंडी आहे, ती ओवलेली आहे, गुरपडलेली. कशाने गुरपडलेली आहे? गुंडी कशाची आहे? आणि कोणी आणली ती गुंडी? कोणी केली? गुंडीला आकार कोणी दिलाय?
रश्शी सुतानेच दिलेलं आहे आणि ते बाजूला गेलं का परत ती गुंडी गायब होणार. सुताची गुंडी जशी सुताने बांधावी, गवताची पेंडी जशी गवताने बांधावी. बघा, टेलरला बी कळावं आणि शेतकऱ्यालाही कळावं म्हणून आता हा दृष्टांत दिला. किंवा पाण्यात पडलेल्या आपल्या प्रतिबिंबास पाहून बालक ज्याप्रमाणे भ्रमाने ते घेण्यास धावते, कोणाला? स्वतःला घ्यायला धावते. आणि ते पाण्यात पडले का? तो ओला झालाय का? नाही. त्याप्रमाणे देहरूपी आकाराने आपल्यालाच दुसरा कल्पून तो मीच आहे असे म्हणून भ्रमाने त्याचे ग्रहण आत्मबुद्धीने करून अभिव्यक्त होतो. त्याप्रमाणे देहरूपी आकाराने आपल्यालाच दुसरा कल्पून मी देह आहे असं कल्पून जीव भ्रमाने त्याचे ग्रहण आत्मबुद्धीने करून अभिव्यक्त होतो. खरं प्रेम कशावर? त्याचं आत्म्यावर आहे. पण आता माहीत नसल्यामुळं आपलं सगळ्यांचं प्रेम कशावर आहे? आता देहावर आहे. जी आत्म्यावर प्रेम होतं ते कशावर गेलं ना? या प्रकारे शरीर आकार रूपी यंत्रावर भूतमात्रास बसून तो ईश्वर, बघा, याप्रमाणे शरीर आकार रूपी यंत्रावर भूतमात्रास बसून, आता आपल्याला बसवलं त्यांनी. आता पहिलं तोच होता, आता त्यांनी काय केलं? आपल्याला बसवलं. आपल्याला केव्हा बसलो आपण त्याच्यावर जाऊन? जीव होतो तेव्हा. आपण जेव्हा त्याच्याशी तादात्म्य ठेवतो तेव्हा मग आपल्याला त्याच्यावर बसून या कारणाने या प्रकारे शरीर रूपी यंत्रावर भूतमात्रास बसवून तो ईश्वर त्यांच्या पूर्वकर्मानुरूप त्या प्रारब्ध कर्माची दोरी हलवतो. बघा, बाळ थोडं रडायला लागलं, काही काम करता करता देते झोका का परत काम करायचं का? तर झोक्याला जी गती मिळाली ती एकदाच झोका दिला का ती सारखी देत राहती, त्याप्रमाणे चालू. तेव्हा ज्या भूतांचे जे प्रारब्ध कर्मरूपी सूत्र स्वतंत्र रीतीने मांडून ठेवले असते ते भूत त्या गतीला पात्र होऊच लागते. कळून सुद्धा बरं का, तुका म्हणे कळे परी होता ती आंधळे. कळतं काही गोष्टी आपल्याला स्वतःच्या कळतात. हे आपलं रॉंग आहे आणि हे आपलं राईट आहे. पण आपण त्यावेळेला बाजूला राहतो. राईट आणि रॉंगचं काय होतं? झुपलं जातं माहिती आहे ना तुम्हाला? तुम्हाला माहिती आहे शिंदे, झुपलं जातं म्हणजे काय? म्हणजे भांडण होतं. कोणाचं? आपण बाजूला आहे बरं का, आणि आपल्यामध्ये दोघं जण आहेत. कोण? राईट आणि रॉंग. त्यांचं झुपलं जातं. त्याच्यामध्ये आपण विचार करतो आणि तुम्ही म्हणता तुका मग रात्रंदिवस आम्हा. आता बाजू कोणाची घ्यायची? राईटची घ्यायची का रॉंगकीची घ्यायची? दोन मुलं आहेत आणि दोघा मुलांची भांडणं झाले, कोणाची बाजू घ्यायची बापांनी? बरं, ज्याचं चुकतं ना त्याची बाजू घेऊच शकत नाही, आणि ज्याची बरोबर आहे त्याची बाजू घेतली. चुकतं ते काय करतं? तुम्ही त्याचीच बाजू घेता, तुम्ही त्याची. कारण ज्याचं चुकतं ते जर त्याला कळलं असतं ना तो चुकतंय, तर त्याला अडाणी अज्ञानी म्हणता नसतं आलं. आणि मग बरं पाटण कोणाची थोपटायची? कोणला अंजारून गोंजारून घ्यायचं सांगा बरं? बरोबर आहे त्याला का चुकतं त्याला? चुकतं त्याला. अरे असं नसतं बाबा, असं नसतं, असं असतं, असं नसतं असं म्हणल्यावर ते लगेच आपलं ऐकतं का फुकतं? आपण जर त्याला म्हणलं ज्याचं चुकतं त्याला म्हणलं असं नसतं बाबा, असं नसतं, असं असतं, तर ते फुकतं का लगेच आपलं ऐकतं? ते फुकतं, उलट अजून टाईट होतं. मग फुकायचा त्याला अधिकार आहे की नाही? आपणच त्याला पाळण्यात घातलं, त्याला नाचवलं बिचवलं म्हणलं, आता ते थोडं रुसल बी. जेव्हा खुश होतं तेव्हा तुम्ही त्याच्याशी बरोबर होते, आणि रुसायला लागल्या तुम्ही लगेच त्याला टाकून द्यायचं. आई जेवते आणि जेवायला वाढते, आणि पोरग मांडीवर आहे आणि पोरांनी केलं तसं आईने धरलं तसं त्याला दिलं बाहेर दरवाजाच्या फेकून दिलं. असं होतं की नाही? मी जेवते याला कळाय नको काय करणार? फेकून देणार का नाही त्याला बाहेर? नाही देणार. तसं हृदय आहे. म्हणून माऊली लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती नाही कळणार. आता माझ्या आईचं माझ्यावर किती प्रेम आहे हे मला कधी कळेल सांगा बरं? कधी कळेल? बघू बरं आपण कोण उत्तर देतो. माझ्या आईचं माझ्यावर किती प्रेम आहे हे मला कधी कळणार आहे? गावाला गेल्यावर? आई झाल्यावर.
हा, आई नसणार त्यावेळेला मला कळणार. एक दोन वाक्य बरोबर आहे. आई झाल्यावर पण कळणार, पण आई झाल्यावर आई नसणार. मी आई झालो, माझी आई कुठं असणार, हे की नाही, तेव्हा कळणार आपल्याला. कुठे आलो होतो आपण? सुताची गुंडी, बरोबर. 7. त्याप्रमाणे देह रूपी आकाराने आपल्यालाच दुसरा कल्पून मीच आहे असे म्हणून जीवप्रमाणे त्याचे ग्रहण आत्मबुद्धीने करून अभिव्यक्त होतो. कोण? जीव. ज्यावेळेला तो परमात्मा जीव होतो आणि शरीरात घुसतो त्यावेळेला तो आपल्याला स्वतःला काय वेगळा समजतो, शरीर, आणि तिथे अहंकारणात. याप्रमाणे शरीर आकाररूपी यंत्रावर भूतमात्रास बसून तो ईश्वरच त्याच्या पूर्वकर्मानुरूप त्या प्रारब्ध कर्माची दोरी हलवतो, त्याला नाचायला लावतो. आज आपण एवढे आलो आणि 7-8 जण समजा रोज येणारे नाहीत, त्यांना कुठं पाठवले आज? त्यांची कर्माची दोरी हलवत त्यांना तिकडे ठेवलेले. तेव्हा ज्या भूतांचे जे प्रारब्ध कर्मरूपी सूत्र स्वतंत्र रीतीने मांडून ठेवले असेल ते भूत त्या गतीला पात्र होऊच लागते. पिंजरा माहिती, पिंजरा पिक्चर, ते हे म्हणतील बाबाने पिक्चर लय पाहिलेले. हे म्हणजे हे मी म्हणतोय नेमके तुम्ही पण आले रेंजमध्ये, कारण तुम्ही इकडं होते. तो मास्तर म्हणला गावात तमाशा होऊ देणार नाही, आणि देव म्हणला त्या बाईच्या रूपाने तुला मी तमाशा तुंतून धरायलाच लावीन. म्हणून आपण कोणताही नाद करायचा नाही, तुला जसं न्यायचं तसं ने. मी जर नाद केला तर तू माझी बरोबर हड्डी पसली एक करून टाकशील, हे की नाही. त्याला नाचायला लावलं की नाही, आणि मग त्याने काय बोलला बरं, गाणं कोणला आठवते बघू बरं. फसले, नाही प्रवीण म्हणला फसले, फसवलं. प्रवीण म्हणला फसले, ठीक आहे नाही. हा, तू मला नाही चुकलं नाही यांचं. कोणतं आहे? मावशी म्हणतात फसले, तेच आहे ना मावशी? हा तेच आहे, हे म्हणतात तेच आहेत, बरोबर का? हां नाही बरोबर आहे. मला हे विचारायचं होतं, जसे एखादं आपण किती पटकन तुम्ही सांगितलं तसं एखादी ओळ म्हणलं आपण पटकन सांगतो का? नाही. प्रमाण सांगतो का? नाही. कारण आपला अभ्यास जसा असेल तसं आपण बोलतो, हे की नाही. पण हे सुद्धा तेच आहे, ते म्हणतात पिक्चर तरी कुठं पिक्चर राहिलं आहे आता. म्हणून कशी नशिबानं थट्टा आज मांडली, काय पुढं माझ्या काय शिंदे मला तुंतून घेऊन उभं केलं देवाने, है की नाही. आमच्या गावाकडचे साधू बाबा वाईकर, ज्यांचं चरण स्पर्श मामासाहेब दांडेकर करत होते, मग पा किती व्यक्ती मोठे असं. आणि त्यांची आणि विठाबाई नारायणगावकर यांची जेव्हा भेट झाली तेव्हा त्या पाया पडायला घाबरल्या, लाजल्या, स्वतःला कमी समजलं. बाबा मी पाया पडण्याच्या येऊन नाही, तू घाबरायचं नाही, तुला देवाने तिथे ठेवले, तुझं बरोबर आहे, तू काहीच टेन्शन नाही घ्यायचं, तू भक्ती करायची आणि आहे त्या स्टेपवर आपलं काम करत राहायचं. काय पाहिलं त्यांनी, या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे तत् सर्वगत ते, हां ते संत स्वीकारती. आले माझ्याबरोबर आले का नाही, मला पार्टनर मिळाली बराबर. त्या भूतांची दोरी हलवतो बघा, तसे ते भूत त्या गतीला पात्र होऊ लागते. तो म्हटला होता मी होऊन देणार नाही, त्यालाच तिथे उभं केले की नाही. जसा वारा हा आकाशामध्ये गवताच्या काड्यास फिरवतो, काय उदाहरण द्यायला पाहिजे असं. कशी कळत नाही आपल्याला ज्ञानेश्वरी? आपण तेवढ्या आत्मीयतेने तिच्याकडं पाहिलं नाही. बघा ना किती किती खाली येतात ते. तैसे संत जगी जगी, तैसे संत जगी, क्रिया करोनी दाविती अंगी, क्रिया करोनी
दाविती अंगी अंगी तैसे संत जगी जगी तैसे संत जगी. आपल्याला जेव्हा हे पटेल ना त्या दिवशी माऊलींची उंची कळणार आपल्याला आणि माऊलींना पण आनंद होणार. बछड्यांना कळालं मी जो 8 तास केला तो बछड्यांना कळाला. ते योग्यतेचे झाले. जसा वारा हा आकाशामध्ये गवतांच्या काड्यास फिरवतो, गवताची काडी मजेने म्हणते आज मी उडणार उडणार, झाडावर जाऊन बसणार. नंतर कधी गवताची गाडी म्हणते मी आज उडणारच नाही असं गवताची गाडी ठरवते. गवताच्या गाडीला कोण नाचवतो? ती अवांतर करणी काय वारियाची नव्हे. पण लोक म्हणतात काय आमच्या गावाकडे एक पावसाच्या अगोदर वारं सुटलं आणि पत्रे उपसायला लागले पत्रे, म्हणून आता त्या आपल्या सगळ्यांचा जीव कशावर आहे? पत्र्यांवर. धरला पत्रा उडून नाही म्हणून. तसं सगळे नट बोट उकडून पत्रावर, तसा हा बी वर वर हिसाबाच्या बाहेर वर गेलो. आता जर जास्त वर गेलो तर डायरेक्ट वर जाईल म्हणून त्याने पत्रा दिला सोडून त्याचा हातपाय मोडून हॉस्पिटलमध्ये घरी पडला. आपलं तसंच आहे. आपण कशाला धरलेले? पत्र्याला धरलेले. आपण धरायला कशाला पाहिजे? गुरुबाबा बरोबर की नाही? आपण कशाला धरलं पाहिजे? शिंदे आपल्या ओरिजिनल स्वरूपाला धरलं पाहिजे. पण नाही तसा वार का धरत नाही? आपलं प्रारब्धच तसं आहे. बाप भाग्य कैसे न सरीचे. त्याला वर नेऊन परत आपटायचं होतं. ही काम कोणाकडे दिलं होतं? पत्र्याकडे. याला उचलायचा आणि वर नेऊन आपटायचा. हां, पत्र्याला ही काम दिलं होतं, त्यामुळं त्यांनी त्याची ड्युटी बजावली आहे की नाही. आणि नंतर मग उरलेले पैसे पत्र्याला सांगितलेले, पत्र्याला पैसे द्यायचे होते डायरेक्ट डॉक्टरला. पण पत्रा डॉक्टरला पैसे देऊ शकत नाही म्हणून म्हणला या गिराईक मी तुम्हाला पाठवतो. जसे आपण हॉस्पिटलला फिरतो ना गिराईक निर्माण करून द्यायला, तर मग त्यांनी सांगितलं, चिठ्ठी लिहून दिली, हे माझं गिराईक आहे, आता मी तुमच्यावर ऋणातून नील झालो, आता जाऊ द्या. जसा वारा हा आकाशामध्ये गवताच्या काड्यास फिरवतो, तसा धनुर्धरा तो सर्व भूतांना स्वर्ग आणि संसार यामध्ये प्रारब्ध कर्मानुसार फिरवीत असतो. कोणती बाजू एक स्वीकारायची आपण? बरं का शिंदे, कोणती बाजू? एकदा प्रारब्ध स्वीकारलं तर प्रारब्ध, नाही तर तत्वज्ञान स्वीकारलं तर तत्वज्ञान. कोणताही एक पार्ट. आता प्रारब्ध ना चालेल, ठेविले आनंदे हा प्रारब्ध योग आहे. आवडीने भावे हरिनाम घेशी, माझी चिंता द्याशी, असं आपल्याला वाटलं पाहिजे. आपली काळजी कोणाला आहे? आपल्याला देव आपटल का? आपलं देव नुकसान करील? 100% करणार नाही. आपला एवढा विश्वास पाहिजे. पोराला उलटं धरलं विहिरीत, वडिलांनी म्हणले सोडू सोडू विहिरीत तुला. पोरग रडायला लागले की नाही? रडेल का हसेल? तो म्हणला तुझी टाप नाही सोडायची मला, तू सोडून तर बघ. तुला माहिती आहे पक्क हे सोडणार, याचा जीव कुठे आहे? माझ्यात गुंतलेला, हा सोडणार नाही. तसा देवाचा जीव कोणात गुंतला पाहिजे? आपल्यात गुंतला पाहिजे. मग आपण सक्सेस झालो. ऐसा जो भक्तू होय तयाचे त्रिधातकू जरी जाय, तो मीच होऊन ठाय पांडवा गा. बघा त्याचं मग मी स्वतः होऊन जातो. त्याचे सगळे गोष्टी मी करून टाकतो. बघा तो यामध्ये प्रारब्ध कर्मानुसार फिरवीत असतो. लोहचुंबकाच्या सान्निध्याने घ्या अजून उदाहरण. जसे लोखंडाचे वाटोळे फिरू लागते तशी बघा लोहचुंबकाच्या सूर्य जसं आपल्याला नाचवायचं तसं आपण नाचू शकतो. शाळेमध्ये खेळायचो की नाही आपण? लोहचुंबकाच्या सान्निध्याने जसे लोखंड वाटोळे फिरू लागते तशी ईश्वर सत्तेच्या योगाने सर्व भूते व्यवहार क्रिया करतात. मग रुसायचं असेल तर कोणावर रुसायचं? तुकाराम महाराजांचा गाथा रामेश्वर भट्टाने बुडवला. आपण धरणे कोणाच्या घरी धरले असते? रामेश्वर भट्टाच्या. आपली उरपाटी आहे बुद्धी ना, आपली फिटिंगच उलटी झाली म्हणून
आपली फिटिंग बाबांनी नीट केली पाहिजे. आता हे तुम्ही दोघं फिटिंगचं काम करता, अर्थिंग दिली नाही तर शिटकून जाईल की नाही, सगळे सारखे झटका बसत बसत. तसे आपल्याला बाबांनी काय दिली पाहिजे, अर्थिंग दिली पाहिजे. पहा रामेश्वर भट्टाचे गाथा बुडवला, धरणं कोणाच्या धरी धरलं, डायरेक्ट देवाकडं धरलं. जनाबाईला लोकांनी सुळावर चढवलं, ज्यांनी सुळावर चढवलं त्याच्या नावाने शिव्या घालीत बसली का, द्या ना शिव्या. तेवढी ताकद असेल तर देवाला शिव्या द्यायची. अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कार्ट्या, विट्या बघा प्रमाण भेटलं. विठ्या ए विट्या तू कोण आहेस रे, कोण आहे, मूळ मायेच्या कार्ट्या. ते मायेला ओळखणारा पाहिजे हा पट्ट्या ना, तर तो म्हणेल ना तू खरा नाहीयेस, तू बी मला फसवते, ओरिजिनल स्वरूप तुझं काय हे. अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कार्ट्या. आपली टाप आहे का पुढचं वाक्य म्हणायचे, कारण आपली सर्किट खोबडी, आपण फक्त आकार म्हणणार. तुझी रांड रणकी झाली म्हणजे कोण, कोण, माया. तिला अस्तित्वच नाही, तिला नवराच नाही, म्हणजे तिला तुझे पाहुणी मढे, तुझे गेले मडेन काळ पाहून नारडी. किंवा देवावर अजून एक ऑब्जेक्शन घेणारा अभंग आहे, काय, धुंद झाला तुझा प्रारब्ध योगाने. आता ते तत्वज्ञानाचं भांडण आहे आणि हे प्रारब्ध योगाचं भांडण आहे व्यवहारातलं. का रे, सेवकाच्या ढुंगानं मिळे चिंधी. आणि अजून काय सांगितलं, जो भक्त मनविशी त्याचे नासी बळ. चांगल्या माणसाला त्रास देतो, त्रास देतो का त्याचं सोन्याची कस वाढवतो, कस वाढवतो, त्रास नाही देत. पण आपलं काय म्हणतात त्याला, वकीलपत्र घेऊन ते बोलतात तसं. हे धनंजया बघा, सर्व ईश्वरी सत्तेच्या योगाने सर्व भूते व्यवहार क्रिया करतात. सकाळी उठल्यावर सगळे कामावर जातात, नुसते घड्याळाच्या काट्यावर आहे का, सगळं देव सगळ्यांना उठवतो आणि कामाला पेटालतोय, सगळं तोच नाचवतो. हे धनंजया, जसे एका चंद्राचे सान्निध्यामुळे समुद्राधिक आपल्या आपल्या चेष्टा क्रिया सुरू करतात. कोणामुळे, चंद्रामुळे भरती आणि चंद्रामुळे ओटी. त्या समुद्राला भरती येते, सोमकांत मण्याला पाजर सुटतो, चंद्र विकासनी कमलांचा संकोच नाहीसा होऊन ती उमलतात व चकोर पक्षास संकोच फिटून आनंद होतो. भा किती लोकांचं सगळं सांगितलं. सूर्योगोला जशी कामाचं तसा मूल कारणात्मक प्रकृतीच्या अनुरोधाने अनेक भूतेच्या एका ईश्वराकडून चेष्टविले जातात. तो ईश्वर तुझ्या हृदयात वास करीत आहे. मग आता तू कुठं पकडायचा त्याला, कोणला पकडला पाहिजे, जो सगळ्यांना नाचवतो, सगळ्यांना नाचवतो तो कुठं राहतोय, तो तुझ्या हृदयात आहे. मग त्याला कुठं पकडायचा, हा कोंडून कोंडून ठेवायचा त्याला, धरीला पंढरीचा. आपण कोणाला धरायला जाऊ, जे आपली चिमटा काढतोय टिंगल करतोय त्याला धरायला जाऊ. आपण धरलं कोणाला पाहिजे, आता आपलं आपल्याला कसं धरायचं, आपण ही एक टॅक्टच आहे ना आपला, आपण कसं धरायचं आपल्याला, नामाने धरायचं. धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर. बाबा म्हणतात प्रेमे बांधून या दोर. कुठे आलो होतो आपण, इकडे आलो होतो. तसा बघा हे पंडूसुता बघा, तसा मूल कारणात्मक प्रकृतीच्या अनुरोधाने अनेक भूते ज्या ईश्वराकडून चेष्टविले जातात, ह्या सगळ्या चालल्यात त्यांच्या काय चालल्यात, चेष्टा. आणि मला पण काय पाहायच्यात, त्यांच्या चेष्टा. माहिती आहे का प्रमाण, फावल्या त्या करू चेष्टा, निश्चल द्रष्टा बैसोनिया. असं शांत बसून बघायचं काय चालल्यात ना चेष्टा. आणि आपण पण काय करायचं, सगळ्यांच्या चेष्टा म्हणजे पाहायचं. सगळ्या ज्या क्रिया आहेत त्या कशा आहेत, सहज आपले करमणूक आहे, खेळ आहे. चेष्टा म्हणजे एखाद्याला घाबरवलं आपण, समजा एखाद्या अंधारातून चाललाय का आणि त्याला भा केलं, म्हणजे काय केलं त्याला, तो घाबरला, तर आपण त्याला काय म्हणतो, अरे चेष्टा केली. तशी ही आपली सगळी काय चालली, चिडवा चिडवी वगैरे ही काय चाललेली आहे, चेष्टा. डॉक्टरने आपलं ऑपरेशन केलं तरी आपण काय समजायचं, चेष्टाच केली त्याची, आहे की नाही.
हे पंडुसुता, अनुरुद्धाने एकाच ईश्वराकडून चेष्टविल्या जातात. तो ईश्वर तुझ्या हृदयात वास करीत आहे. ज्याच्यामुळे सगळं नाचानाची चालली तो कुठे आहे? हृदयात. आणि तुम्ही भांडायला पाहिजे त्याच्याकडं. भजन केलं, तुमचं भांडणच भजन आहे. पण त्या मज हृदयस्थाच्या ठाई बस कीर्तनकार ॲबसेंट आहेत, बाकी सगळे. त्या मज हृदयस्थाच्या ठाई भजनसी या दोघांना येते बरं का. शिंद्यांचा फक्त ज्ञानेश्वरीचा अभ्यास आहे. त्या मज हृदयस्थाच्या ठाई भजनशील कोणीच नाही. शिंतात बाह्य उपायी जन हे अपायी पडे. जन इकडं चाललंय, कुठं बसायचंय? हृदयातल्या परमात्म्याशी बसायचंय. भांडायचं कोणाशी? त्याच्याशी. भांडणं ही सुद्धा काय आपली पिक्चरमध्ये भांडणं खरं आहे काय? खोटं खोटं आहे. हे पंडुसुत. आणि आपली भांडणं कशी आहेत? खोटी खोटी आहेत का खरी आहेत? आपण खरं भांडतो म्हणतात ते, ती खोटी आहे पण आपण समजतो खरी. हे पंडुसुता, देह उपाधी संबंधी अर्जुनपणाचा अभिमान न धरता तुझ्या हृदयात मी असे सामान्य रूपाने जे स्फुरते तेच त्या ईश्वराचे स्वरूप होय. आता हा मी काय वाटलं तुला बाई? मी कोण म्हणते मी? मॅ तो शेळी पण म्हणते कोण आहे? मी परमात्मा आहे. तू समजून घे. सामान्य रूपाने स्फुरते तेच ईश्वराचे खरे स्वरूप आहे. सामान्य रूपाने प्रत्येकाचा मी आहे ना, तो कोण आहे? प्रत्येकाचा मी. तू काय समजतो मला? भांडण झालं तो म्हणला मला तू काय समजतो? आपण काय म्हणायचं त्यांना? तुम्ही देव आहात महाराज म्हणल्यानंतर तो अर्धा नरम होणार. हा डायरेक्ट खरं कसं काय बोलला तो म्हणे. तर आपण त्याला सांगितलं उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार. म्हणून तो ईश्वर बघा, अर्जुनपणाचा अभिमान धरता तुझ्या हृदयात मी असे सामान्य रूपाने जे स्फुरते तेच त्या ईश्वराचे खरे स्वरूप आहे. भेटू ना उद्या आपण दोघं एकत्रच भेटू, कोण नसताना. होणार ना, येणार तुम्ही बोलावणार तिकडे येणार. म्हणून तो ईश्वर मी बोलणं झालं येत नाहीत ते म्हणतात. म्हणून तो ईश्वर प्रकृतीला प्रवृत्त करील हे अगदी खरे आहे. बघा, म्हणून तो ईश्वर प्रकृतीला प्रवृत्त करील हे अगदी खरे आहे. तू लढाई करणार नाही म्हणतोस, तुला तो ईश्वर आणि सांगतोय कोण? ईश्वरच सांगतो. अर्जुनाला देव सांगतात तुला तो ईश्वर. तर त्याने अर्जुनाने देवाला म्हणलं माय काय तो ईश्वर ना हा वेगळा आहे काय? म्हणून तो तसंच आहे. म्हणून तो प्रकृतीला ईश्वर म्हणून तो ईश्वर प्रकृतीला प्रवृत्त करील हे अगदी खरी आहे. अर्जुनाबरोबर कृष्ण होता तरी त्याला वाटत होतं का हा देव आहे. त्याला सुद्धा काय म्हणायला लागलं तो देव तुला प्रवृत्त करील. हा म्हणला असता तर ते अजून त्याला खोटं वाटलं असतं. त्यापेक्षा त्याला खरं वाटावं म्हणून म्हणायचं तो देव. नाही तर करता करविता कोण आहे? हाच देव आहे. म्हणून आता तू जरी युद्ध केले नाहीस तरी तो तुला तुझ्या प्रकृतीकडून युद्ध करायला लाविलच आहे का? 16 लावील फक्त 16 बघू आपण. या लागी तो प्रकृती ते प्रवृत्तविल हे निवृत्ते आणि ते झुंजविल तुते न झुंजसी जरी झुंजविल तुते म्हणजे त आलाच न झुंजशी जरी. तू नाही लढणार म्हणलं तरी तू लढशील. आणि तुला कोण लढायला लावील? पावर. आणि तो काय म्हणलं होता पहिलं नाही. आणि लढाईचं निरोप कोण घेऊन आला?
शिष्टाईला कोण गेले होते? भगवान श्रीकृष्ण. आणि घेऊन कोण आला निरोप लढाई करायची म्हणून? आणि तो काय म्हणला होता? लढाई नाही करणार मी, युद्ध करणार नाही, तरी करायला लावली. पण तो म्हणला नाही, तो मीच करायला लावणार आहे. तो म्हणला तो तुला करायला लावेल, कारण मीच करायला लावेल म्हटल्यानंतर तेवढा माणसाचा 100% विश्वास बसणार नाही. म्हणून या कारणी म्हणून ईश्वर गोसावी त्यांनी प्रकृती हे नेमावी, ते सुखे राबवावी इंद्रिया पुली. बघा, म्हणून ईश्वर गोसावी म्हणजे कोण? या प्रकृतीचा मालक कोण आहे? त्याने प्रकृती ही नेमावी. प्रत्येकाला कामं दिली, खटल्याच्या घरात कामं दिलेली आहेत काही महिलांना. मोठी बाई आहे ना, मोठी बाई, तिने फक्त चुलीजवळ स्वयंपाक करायचा, आणि सगळ्यात बारकी तिने शेणकूर करायचा, आणि मधविनी जायचं नदीला कपडे धुवायला. ही कोणी नियमन करून दिलेली आहे? सासूबाईंनी. तसे त्याने प्रकृती ही नेमावी, ती या सुखे राबवावी. ते मनाने खुशीने काम करणार. आपलं काम काय? सकाळी उठलं होतं म्हणणार शेणकूर करणारा, आपला शेणकूर करायचा आपल्याला. माझा शेणकूर झालेला नाही, तो सुखाने ते काम करायला लागणार. सुखे राबव ही इंद्रिया पुली. कोण नाचवतो? याकरता तो ईश्वर सर्वांचा स्वामी नियामक आहे. तो सर्व भूतांना कर्मानुष्ठानारूप अशी प्रकृती देतो. प्रत्येकाच्या स्वरूप त्याला ती प्रकृती देतो, तिचे नियमन करतो. प्रकृती देऊन त्याला कामाला बी लावतो. ती प्रकृती प्राण्यांच्या सर्व इंद्रियांकडून आपापल्या क्रिया अनायासाने करविते. कोण करविते? प्रकृती करविते. कोणाच्या सांगण्यावरून करते? एवढ्या करता कर्माचा अभिमान न धरता करणे. कर्म करायचं पण काय नाही घ्यायचा, आपण करतेच नाही. कीर्तन कोण करते? एवढ्या कारण चाल कोण म्हणते? गायक. आणि वाजवते कोण? अरे सगळे तोच करते. बघा, नाथबाबांचा हरिपाठ सांगितलं, अद्वैताचा खेळ दिसे गुणागुणी. याच्याकडं गुण गायनाचा आहे, याच्याकडं वक्तृत्वाचा आहे, याच्याकडं वाजवण्याचं आहे, याच्याकडं ऐकण्याचं आहे, आणि याच्याकडं नियोजनाचं आहे. हे नियोजन सगळं कोण करतो? आपण करतो. 20 वर्ष आले याचं नियोजन कोण करतो? आपण करतो. अद्वैताचा खेळ दिसे गुणागुणी, एका जनार्दनी ओळखिले. ती प्रकृती प्राण्यांच्या सर्व इंद्रियाकडून आपापल्या क्रिया अनायासेने करविते. एवढ्या करता कर्माचा अभिमान न धरता करणे या सगळ्या क्रिया प्रकृतीच्या अधीन आहे. कर्माचा अभिमान न धरता करणे. आता एखादा धरीत असेल तरी ते म्हणतात त्यांनी स्वतः नाही धरला, त्याला कर्माचा अभिमान कोणी धरायला लावलाय? प्रकृतीला कोणी धरायला लावलाय? त्या ईश्वराने. त्या ईश्वराला कोणाची सत्ता आहे? ब्रह्म चैतन्याची सत्ता आहे. एवढ्या करता कर्माचा अभिमान न धरता करणे, न करणे, अहंकार धरणे किंवा न धरणे या सगळ्या क्रिया प्रकृतीच्या अधीन आहेत. हे समजून ती प्रकृती सुद्धा ज्या हृदयस्थ ईश्वराच्या स्वाधीन आहे. आपली प्रकृती कोणाच्या हातात आहे? कधी न्यायचं याला, कधी खेळवायचं, किंवा कधी याचा लटलट काप करायला लावायचं, हे कोणाच्या हातात आहे? म्हणून शरण जावे सर्व भावे देवाशी. कारण ते सगळं त्याच्या हातात आहे. तो हा उतरील पार भवदुस्तर. मी एवढा त्रास देतो, तो कसं काय? अरे तो बहु आहे, करुणावंत, अनंत हे नाम जया. तुम्हाला काय माहिती? तो आम्हाला सोडवीन? तो का म्हणे साक्षी आले तरीच ते केले प्रगट. बघा अनुभवाचे ते अदृष्ट अनारसे ईश्वर. बघा ते मग अशी जोड राहिली होती ना, तेव्हा तुम्ही आले नव्हते. मग आवडे धनंजया, आवडे दरिद्रिया, अदृष्ट. जे रोग्याला रोग आवडतो का? भिकाऱ्याला भिकारी पण आवडतं का? पण काय करेल, त्याला त्या भगवंताने करायला लावलं. आणि पहिली ओळ काय म्हणली? ते अदृष्ट अनारसे.
न काय आपल्या प्रारब्धात उद्या मांडलेले हे आपल्याला काही माहीत नाही. ते अनारस येते ईश्वर, हे ईश्वर करू वसे. हा, तो जो नाचवतो तो आपल्याकडे पा. घाडगे बाबा म्हणतात, गोविंद बाबा घाडगे बोलतात की ही ज्याला देवाला ज्याच्याकडून जे करून घ्यायचं तो त्याच्याकडून ते करूनच घेत असतो. मग भले चांगलं करून घ्यायचंय किंवा आडवं जाऊन काय करायचं हे सुद्धा कोण करतं. आता मांजर आडवी आली कधी वाढवालाय समजायचा. बघा, आज आपल्या रंगनाथ महाराज राऊतांचं कीर्तन गोळीबारच्या सप्त्यात आहे आणि आपण इकडून जाऊ शकत नाही. ते 7ला चालू होणार आणि हे 7ला चालू होणार. आता ही कोण कोणाला आडवं आलेले परमार्थात ते म्हणते तुमचं चालू द्या, तुमचं. हां, आपण जर सांगितली असती कारण नाही आम्हाला जरा अडचण आहे संसारिक जरा, तर ते आपलं चुकीचं होतं. म्हणजे त्याला जे करून घ्यायचंय तो करून घेत असतो. श्लोक क्रमांक 62 वाचतो. हा पूर्ण श्लोक घ्यायचा आहे शिंदे. 61 1299 ते 1317. हे अर्जुना, त्याच ईश्वराला. आता यांना सुद्धा कळणार आहेत. शिंदे आलेत वाटतं, हे ऐकणाऱ्यांना महाराष्ट्रात ते म्हणतील शिंदे आले वाटतं. आज शिंदेला यायला सांगितलं आहे की नाही. हे अर्जुना, आता ते मुख्यमंत्री काही नेहमी थोडी रोज येत राहणार आहेत. ठीक आहे ना. हे अर्जुना, त्याच ईश्वराला सर्व प्रकारे शरण जा. 62. जो तुझ्या हृदयात आहे ना, सगळ्यांच्या हृदयात नाचवतो, सगळ्यांना नाचवतो, तो कुठं राहतोय. आणि आपण कुठे म्हणतो देव कुठे राहतो, वैकुंठाला. हे ज्ञानी भक्तांना हास्यास्पद वाटतं. तो गालातल्या गालात हसतो, हा जसा असतो जसा. शबल ब्रह्मास, ठीक आहे बुवा, आकार घेणारा ब्रह्म वैकुंठाला राहतं, पण आपलं मुख्य अधिष्ठान कोणतं आहे, कोणाला बसतोय आपण, त्याच्या मूळ स्वरूपाला, अव्यक्त निराकार नाही ज्या आकारांचे तुम्ही. बरं मग त्याला भजू शकतो का. हुशार माणसं जास्त आहेत. आडवे प्रश्न विचारले, मग अव्यक्ताला भजा बरं तुम्ही. त्या अव्यक्ताला जेव्हा वाटेल ना आमच्या जेव्हा दया येणार, तेव्हा तो आकार घेऊन येईल आणि आमच्याशी संवाद करीन. परंतु जे फायनल तत्व आहे ते सांगितलं पाहिजे, मूळ तत्व सांगितलं पाहिजे. आणि त्या मूळ तत्वाला हा मध्यस्थी हेल्प होतो. काय प्रमाणे तो गोवरायचं, आपणची देव होय गुरु. पहिलं काय त्याच्या ते त्याच्या पुढचं झालं. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव. माझ्या विठोबाचं जेव्हा माझ्याविषयी प्रेमभाव उफाळून होईल, ते बुद्ध सलगत प्रगट होतं, तसं देव बी प्रगट होईल. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणच देव होय गुरु. आता आपले जे बाबा आहेत ते कोण आहेत बघा ना, कशी बनवणार. आणि पण कल्पना पांडुरंगच आहेत. ते पांडुरंग आपल्यासाठी काय नाव घेऊन आले, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, केरो बाबा, बंडो बाबा, हे आपल्यासाठी नाव घेऊन आले. ही कोण आहेत, माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव. हे अर्जुना, त्याच ईश्वराला सर्व प्रकारे शरण जा. हे अर्जुना, त्याच ईश्वराला शरण जा. आणि हे अर्जुना, त्याच ईश्वराला सर्व प्रकारे शरण जा. आता आपण कसे आहेत, हे अर्जुना त्या ईश्वराला शरण जा असे आहेत आपण. आणि आपल्याला कसं सांगितले, सर्व प्रकारे शरण जा. सर्व प्रकारे शरण जा. मग घरची कामं कोण करणार, घरची कामं ईश्वर करील. ईश्वर आत्ता बी ईश्वरच करतो. चोखा मेळ्याच्या मंडळीची डिलिव्हरी तेवढीच एक झाली 750 वर्षापूर्वी देवानी केली. त्याच्यानंतर परत कोणी डिलिव्हरी देवानी नाही केल्या, बाकी सगळे माणसांनीच केलेले आहेत. आहे की नाही. सगळी कामं. नामदेव महाराजांच्या बारशाला कोण आले होते कपडे घेऊन, देव. आणि आता कोण येते घेऊन, देवच घेऊन येतो. पण काय की जे त्याची तैशी बुद्धी नव्हे. सर्व प्रकारे शरण जा. त्याच्या प्रसादामुळे सर्वोत्कृष्ट शांतीला, नित्यस्थानाला प्राप्त होशील. त्याला जर तू शरण गेला सर्व प्रकाराने, तर त्या ईश्वराच्या प्रसादामुळे सर्वोत्कृष्ट शांतीला, सगळ्यात उत्कृष्ट जी शांती आहे आत्मशांती, त्या आत्मशांतीला कधी मधी प्राप्त होणार असं नाही, नित्य त्या स्थानाला प्राप्त होशील. परत तिथून तू खाली येऊ शकत
असं ईश्वराचं चळेना ढळेना हे ज्याचं स्वरूप आहे तिथे जाऊन तू थांबशील. जसे गंगेचे उदक समुद्राला सर्वांगाने मिळून जाऊन तद्रूप होते, तसा अहंकार, वाचा, चित्त, शरीर ही त्या ईश्वराला सर्वस्वी अर्पण करून शरण जा. बघा कसं जायचं शरण त्याला. गंगेचे उदक महासमुद्राला सर्वांगाने जाऊन तद्रूप होते आणि मग समुद्राला जाऊन मिळाल्यावर गंगा शिल्लक राहत नाही, तर गंगेचा अहंकार राहील शिल्लक. मी लय पळते. आता समुद्रात पळ बरं, पळणं. मी लय पवित्र आहे. थांब गटर आणतो इकडून. हा, मग गटराच्या सापेक्ष पवित्र आहे ना. वाचा खळखळाट थांबेल ना तिचा, खळखळ ती वाचा, चित्त, शरीर, त्याचा आकार गंगेचा, शरीर त्या ईश्वराला, तसा तुझा अहंकार, तुझी वाचा बोलावा विठ्ठल देवाविने काही बोल नाही. हरी बोला नाही तरी हा बोला. ती वाचा परमात्म्याच्या चरणावर. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे. शरीर देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा. शरीर ही त्या ईश्वराला सर्वस्वी अर्पण करून शरण जा. मग म्हणजे आपलं स्वतःचं अस्तित्व, आपला अहंकार. बघा ना, तुम्हाला चांगलं माहिती आहे शरण कसं जायचं. यांना मेथीची भाजी आवडत नव्हती, पण इकडं आल्यावर मालकाला मेथीची भाजी आवडते. गड्डी स्वस्त आहे, चांगली जाडीच्या जाडी. आणणार का नाही त्या? त्यांना जरी पसंत नसली तर तिसऱ्याने साईडला निरोप दिला तरी पळत जाईल का नाही माणूस आणायला. कारण का? आपल्या देवाला, तुमच्या भाऊजांनी सांगितलं, आपल्या देवाला जे आवडतं ते आपण करायचं. त्यांना पिवळी साडी आवडत नव्हती, पण आता मालकाला पिवळा कलर आवडतोय. घालणार की नाही? घालणार. कारण का? आवडे देवासी तो ऐका प्रकार. आमच्या देवाला काय आवडतो तो प्रकार ऐका. त्याप्रमाणे आपण आपलं सर्वस्व तिथं अर्पण करायचं. फक्त बाई अंगाने समर्पण केलंय का? नाव जर डबल असेल तिकडं ननंचं, तरी हिचं नाव चेंज करणार. ते हिच्या मनाने नाव ठेवतात नाही का? बाळाचं नाव जसं त्याचे पाहुणे ठेवतात, तसं ही म्हणते का माझं नाव असं करा तुम्ही हे ठेवा म्हणून. त्या येड्यांच्या डोक्यात येईल ते नाव. आडनाव बदललं, वडिलांच्या नावाच्या ऐवजी मालकाचं नाव. गाव बदललं का गाव तेच राहिलं पहिलं सर्व. तसं अहंकार, वाचा, चित्त व शरीर या त्या ईश्वराला सर्वस्वी अर्पण करून शरण जा. मग त्या ईश्वराच्या प्रसादाने सर्वाचा लय जिच्यात होतो अशा शांतिरूप तरुण श्रीचा तू पती होऊन निजानंदाने स्वस्वरूपीच रममान होऊन राशीन. तुका म्हणे मुक्ती ती शांती आहे कायमची. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मिळी. आता आपल्या जीवनातले दिवस असेच आनंदाने घालवतोय ना का काही टेन्शनमध्ये दिवस चाललेत आपले? काही नाही. 4 दिवस फक्त आनंदाचे आहेत आणि 26 दिवस महिन्यातले कसे आहेत आमचे? टेन्शनचे. आपलं गणित असं आहे. तुकाराम महाराज म्हणले आता दिवस चारी. मग आमची पण 4 संडे 4 संडे कसे आहेत आमचे? खेळीमेळी. आणि 26 दिवस डोक्यावर काहीतरी बोजा ठेवलेलं आहे, असं राबायचं. बरोबर. आपण एकदम बरोबर त्यांच्या म्हणण्याप्रमाणेच येत आपण, आहे का नाही? मग तू तिचा पती होऊन निजानंदाने स्वस्वरूपी रममान होशील. तू का म्हणे मुक्ती परिनिल रे. आता दिवस चारी, आता निश्चिंतीने. बस आता संपलं. उत्पत्ती उपलक्षणाने स्थिती लय द्यावेत. उत्पत्ती ज्याच्या आश्रयावर होत असते ते आद्यकारण. विश्रांती जेथे विसावा घेत असते. बघा, जिथून निर्माण झालं तिथंच आराम आहे. जिथून निर्माण झालं तिथंच आराम आहे. कुठून सुरुवात झाली? मी वासुदेव तत्वताम. आणि आराम कुठे भेटणार? वासुदेव तत्वाच्या ठिकाणीच गेल्यावर. मी देहरूप म्हटलो का? पळापळी. विश्रांती ते जेथे विसावा घेत असते, ज्याच्या आश्रयावर होत असते. बघा, उत्पत्ती ज्याच्या आश्रयावर होते. विश्रांती जेथे विसावा घेत असते. अनुभूती ज्या अनुभवास अनुभवित असते. अनुभूती
ज्या अनुभवास अनुभवत असते त्या स्वरूपास तू जाऊन मिळशील. मला अनुभव आला, मी अनुभूती घेतली आणि मी आता ते अनुभवित आहे. तोपर्यंत थोडासा कोण आहे? मी आहे. आणि ज्यावेळेला अनुभव घेणाराच अनुभवी होऊन जातो, अनुभवानं अनुभवी एकच होतं, त्यावेळेला मी शिल्लक राहतो. त्या आपल्या आत्मस्थिती पदाचा, त्या आत्मस्थिती रूप पदाचा तू राजा होऊन राहशील. बघा, राजा होऊन राहणार आपण. मग अक्षय सुख भोगशील, कधीच दुःख नाही असं अक्षय सुख भोगशील, असे लक्ष्मीपती श्रीकृष्ण पार्थास मोठ्या कळकळीने म्हणाल बोलले. बघा, आता कळकळीने बोलले तरी लवकर डोक्यात घुसन नाही. ते त्यांनी यांनी कळकळीने सांगितलं, त्यांनी कसं ऐकलं पाहिजे? त्यांनी बी कळकळीनेच ऐकलं पाहिजे, तर ते घुसणार. 22पर्यंत कंटिन्यू चालू ठेवायचं. बरोबर? चालेल. आपल्याकडे अजून 11 मिनटं आहेत. याप्रमाणे श्लोक क्रमांक 63 वाचतोय. याप्रमाणे मी तुला गुह्याहून अति गुह्य ज्ञान सांगितले. सांगितले की नाही? कळेल कोणला? ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवाला धले आणि ते सगळे याच्यात प्रगट केले तरी पण कळानी. काय हे आत्ता जेवढं सांगितले हे काय? हे सगळं गुह्य आपल्या डोक्यात नाही बसत. अहो, गुह्य सांगितलं तरी ते डोक्यात बसत नाही. परत गुह्य कसं होऊन जातं? गुह्य कसं होऊन जातं? परत गुह्यच होऊन जातं. आणि आठवायचं म्हणलं तरी काय होतं? गम्य होऊन जातं. काय सांगितलं होतं, काय सांगितलं होतं विसरून जातो. याप्रमाणे मी तुला गुह्याहून अति गुह्य ज्ञान सांगितले. याचा पूर्णपणे विचार करून मग जसे तुला वाटेल तसे कर. कारण आता तसे कर म्हणजे जरी मी म्हटलो तुला तसे कर, नाहीतरी तू काय करणार आहे? तुला वाटणार आहे तसेच तू करणार आहे का आमच्या मनाप्रमाणे करणार आहेस? नाही. त्यापेक्षा मग आम्हीच क्लिअर करून सांगतो, काय तुला जसे वाटते तसे तू कर. कारण आम्ही जरी सांगितले असे करू नको, असे किती वेळा सांगितले तरी तुम्हाला आपल्याला काय कर, आपण मुलाला उलट म्हटलो ए तिकडे जाऊ नको, तो म्हणतो का? मग मर जाऊन तिकडे जाऊ नको का? बरं आपण जाऊ नको म्हटलं, जाऊ नको 10 वेळा जाऊ नको म्हटलं तो जाणार नाही का? नाही मामी नाही जाणार का? नाही, तो जाणारच तो. कारण तो आपला आज्ञाधारक आहे, तो आपलं सगळं ऐकतो, आहे की नाही? याचा पूर्णपणे विचार करून मग जसे तुला वाटेल तसे कर. मग तसे वाटेल तसे कर. मग आपल्याला काय बसणार? त्याची फाईन बसणारच आहे. आता सांगितलेले हे ज्ञान गीता या नावाने प्रसिद्ध आहे व जे सर्व वाङ्मयाचे वेदाचे सार आहे. काय ऐकलं आपण? सार ऐकलेले. पहा, या ज्ञानाने आत्मरूप रत्न आत्मत्वाने स्वाधीन होते. ज्ञानेश्वरी ऐकल्यावर काय भेटतो? ज्ञानेश्वर अनुभवल्याने. वाचणारे लई आहेत, सांगणारे बी गंज आहेत, पण अनुभव आला, मला आत्मा भेटला. छे, आत्मा भेटल्याला बोलत नसतो का? आत्मा भेटल्या लगेच त्याची वाचा गळून पडते, नाही तर त्याच्या तोंडाला कुलूप लागतं. नसतं बोलायचं, अहंकाराने नसतं बोलायचं, पण कळण्यासाठी बोलावं लागतं. ह्या डॉक्टरकडे जा, चांगला गुण येतो. गुण आल्यानंतर चांगल्या डॉक्टरचा तो बोलत नसतो, असं होतं. उलट तो गर्जना करून सांगेल, हाकारोनी सांगे तुका. बरं, त्यांनी सांगितलं सगळे लोक ऐकतील की नाही त्याचं? त्यांनी जीव तोडून सांगितलं सगळे लोक ऐकतील की नाही त्याचं? वाजत असे बोंब कोणी, काय करावी आंधळी बहिर्मुख सकळीक. काय प्रमाणे? तुकाराम महाराजांचं प्रमाण नाही, ते तर फक्त आंधळे, पण बहिरे आंधळी मुकी. सोमवार व्रत एकादशी न करती कोण गती. काय करू? कळवळीने सांगतो पण यांना कळत नाही. आंधळी बहिर्मुख सकळीक. वेदांत शास्त्रात ज्ञान या नावाने ज्या गीताशास्त्राची प्रसिद्धी आहे व ज्याची थोरवी वर्णन केल्यामुळे जगातील त्या सर्व शास्त्रांना चांगली कीर्ती प्राप्त झाली आहे. बघा, गीताशास्त्रामध्ये बुद्ध्याधिक वृत्ती ज्ञानाधिक डोळस,
ज्ञान संपन्न पदार्थ हे ज्या ज्ञानाचे कवडसे आहेत बघा, बुद्ध्याधिक वृत्ती ज्ञानाधिक डोळस. बघा, काय करू बहु वाटे तळमळ, आंधळी सकळ बहिर्मुख. किती कळवळीने समजा, काय करू बहु वाटे तळमळ. तुकाराम महाराजांना खूप वाईट वाटतं आपल्याकडे बघितल्यावर, ते आपल्याकडे पाहून रडतात. काय करू बहु वाटे तळमळ, आंधळी सकळ बहिर्मुख. बाकीकडे त्यांचं लक्ष आहे, आंधळी आहेत, मला वाईट वाटतं यांचं. बुद्ध्याधिक वृत्ती ज्ञानाधिक डोळस, ज्ञान संपन्न पदार्थ हे ज्या ज्ञानाचे कवडसे आहेत. झालेत ना, हुशार झालेत ना, लोक हुशार झालेत, पण ते ज्ञानाचे फक्त बाहेरचे टिमटिम दिवे आहेत. ज्ञान त्याच्यापेक्षा फार व्यापक आहे. ज्या ज्ञानाचे साह्य घेऊन आपल्याला विषयास प्रकाशित करतात, आपण डोळे प्रकाशित होतात. शिवाय सर्वदृष्टा जो मी, सर्वद्रष्टा जो मी, तोही ज्या ज्ञानाचा उदय झाला असता दिसतो, अनुभवास येतो. पा एकदा का ते ज्ञान जर प्रगट झालं तर 25 नंबर, बुद्ध्याधिक डोळसे जे जयाचे का कवडसे. 8 तेजाचे अल्पांश, मी सर्वद्रष्टाई दिसे पहाल जया. बघा, ते ज्ञानाचे बुद्ध्याधिक डोळस हे ज्या ज्ञानाचे कवडसे आहेत. बुद्ध्याधिक विषय आपले जे जेवढे आपले डोकेलिटी चालते साह्य घेऊन आपल्या विषया कवडसे आहेत. शिवाय सर्वद्रष्टा जो मी, तो त्या ज्ञानाचा उदय झाला असता दिसतो, अनुभवास येतो. जे खरं गीता तत्व, जे ज्ञान तत्व, आत्मज्ञान प्रगट झाल्यानंतर मी अनुभवास येतो. ज्ञानाचा उदय झाला असता दिसतो. बाबा अंकार निशी घनदाट गुरुवचने, ते हे गीतारूपी आत्मज्ञान. सर्वांमध्ये जो मी गुप्त गूढ, त्या माझेही गुप्ताचेही गुप्त धन आहे. देव गुप्त आहे सगळ्यांमध्ये, आणि त्या गुप्ताचे सुद्धा हे गुप्त धन आहे. गुप्ता स्टोर माहिती आहे तुम्हाला, गुप्ता पेढे हे नाही, त्या गुप्ताचे सुद्धा हे कोण आहेत, गुप्त आहेत. हे गीतारूपी आत्मज्ञान सर्वांमध्ये मी जो गुप्त, सर्वांच्या मध्ये गुप्त आहे ना, ते गूढ, त्या माझेही गुप्ताचे हे गुप्त धन. देवानी काय दिलं, देव म्हणतो असं कोणी केले का, आपला जीव काढून समोर कोणाच्या पुढे ठेवलाय. आणि ते केलं रे बाबा अर्जुना तुझ्यासाठी, तू ते जाणून घे. अध्याय क्रमांक 11, विश्वरूप दर्शन तुला दाखवलं. जीव कोणी काढून दाखवला, हे मी ब्रह्मदेवाला नाही, भगवान शंकरांनी अनेक वर्ष तपश्चर्या केली तरी त्यांना नाही, वेद अभ्यास करणाऱ्यांना नाही, पण मी तुझ्यावर प्रसन्न झालेलो आहे म्हणून तुला दाखवलं. गुप्ताचे गुप्तधन आहे व ते ज्ञान जरी इतके योग्यते, बघा ते गुप्ताचेही गुप्तधन आहे व हे ज्ञान जरी इतके योग्यतेचे आहे तरी पण तू माझा परमभक्त असल्यामुळे तुला न सांगता गुप्त कसे ठेववेल. बघा, कोणाला जवळच्या माणसाला काही गोष्टी सांगत नाहीत देव, पण अर्जुनाला सांगतात. असं देवाशी आपल्याला सख्यपणे अर्जुन, असं देवाशी नातं करायचं. घरच्यांना, घरातल्यांना नाही सांगितलं, आईला नाही, वडिलांना नाही, भावाला नाही, पत्नीला नाही, मुलाला नाही, आत्तेला नाही. काय रिलेशन असेल भगवंताचं, उद्धवाचं आणि अर्जुनाचं, ते रिलेशन आपल्याला देवाशी जोडायचं. बाकीची त्याच्यासाठी रिलेशन तोडावं लागली तरी तोडायची. ही मरकटांशी काय रिलेशन ठेवायची, ज्यांची बुद्धीच मरकट लेवलची झालेली आहेत. अरे आपल्या प्रत्यक्ष गुरूंना सुद्धा त्या जायला सांगितलेले, देव जोडे तरी करावा अधर्म. देवासाठी अधर्म करावा लागला तर देवाशी संबंध जोडायचा. देव जोडे तरी करावा अधर्म, न मानावे ऐसे गुरुचे वचन, जेने नारायण अंतरेल. देवाशी जर संबंध तुटत असेल ते हलकट फलकट यांच्या काय नादी लागायचं, द्यायची सगळी बंधनं जुगारून. ती स्त्री असू नाही तर पुरुष असू. हे मी आता अधिष्ठानावरून बोलते. मी व्यवहारात येणार तेव्हा तुम्हाला हेच सांगणार नाही, नाही ते येड्या गाबाळ्यांचं ऐकावंच लागेल तुम्हाला. पण जनाबाईला सांगितलं, जनाबाई म्हणले डोईचा पदर आता आला खांद्यावरी, भरल्या बाजारी मी जाईन. डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी. हातामध्ये टाळ, खांद्यावरी विना, आता माझ्या मना कोण करी. मग हे एवढे नादान आहेत,
खालच्या स्टेपला जातील लोक पार, इतकी तुमची निंदानालस्ती करतील. हिनी धंदा टाकलाय म्हणतील, धंदा तरी चालेल म्हणले. पंढरीच्या पेठे मांडियेले पाल, मनगटावरी तेल घाला तुम्ही. तुमच्यासारखं जेव्हा ऐकावं त्यावेळेला स्वहिता मुकावे, जेव्हा तुम्हा सारिके चालावे तेव्हा स्वहिता मुकावे. पंढरीच्या पेठे मांडियेले पाल, मनगटावरी तेल घाला तुम्ही. जनी म्हणे देवा झाले मी वेसवा, मी झाले, चल तुझ्या नावाने तुला वेशा झाले, चल काय करायचं कर म्हणून. जनी म्हणे देवा झाले मी येसवा, रिघाले केशवा घर तुझे. काय ही कोणत्या स्टेपला गेले पार. निर्वाणीचं बोलणे आता नाही, चल आता संपलं. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा, आता नाही. आता मग ही बोलणे बघा. याकरता तू गुप्त कसे ठेवलेले, कसं काय ठेवू शकतो, एवढं तुझं माझ्याशी रिलेशन जमलेलं आहे. म्हणून मी तुला सांगतो, एरवी हे सोपं नाही, कितीतरी आहेत. मी नेहमी सांगत असतो, ते उद्या सांगेल. तुपाची बरणी आई आणि सून आणि मुलगी एकाच दिवशी मे महिन्यात मुंबईला निघाली रजा संपल्यानंतर. आई सुनाला देते तुपाची बरणी, आहे का नाही. सासू सुनाला देईल, सुनाला काय होईल, त्रास होईल म्हणून सुनाला नाही देत. लेकीची बॉडी सुधरेल ना, संबंध जोडावा लागतं तेव्हा चांगली गोष्ट भेटत असते. असो, आपण थांबतोय किती नंबर, अध्याय क्रमांक 18, श्लोक क्रमांक 63 आणि ओवी क्रमांक 26. किती 26, 1326ला थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा, अधिष्ठान परमात्मा श्री ज्ञानेश्वरी संत मालिका तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देऊ. उद्याच्या दिवस सुट्टी राहणार आहे, उद्याच्या दिवस सुट्टी आहे, परवापासून चालू राहील. झालेली सेवा तुम्हा सज्जनांच्या चरणावर समर्पित करूया. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सब संतान की जय. गणपती बाप्पा आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दाने. जे वैकल्ली सांडो या सत्कर्मी रतिवारो, होता परस्परी जडो मैत्र जीवांचे, वेदांचे जिमिल जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांछिल देवते लाभो, प्राणी जात वर्षद सकल मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदी आली. अनवरत मंडळी भेट तुझ्या होता, जरा कल्पत वृक्ष आडव, चेतना चिंतामणीचे गाव. भूलतेजी अनर्व पियुषांचे, चंद्रमेचे अलांछन, मार्कंडचे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जना सोयरे होतो, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होई तिन्ही लोके. भजितो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथो भजिवे विशेष लोकीये. दृष्टादृश्य विजय होवावी, एक म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दांड पसारो. येणे वय ज्ञान देव सुखिया झाला, येणे वय ज्ञान देव सुखिया झाला, येणे वय ज्ञान देव सुखिया झाला. हरिओम शांती शांती शांती.